मी बिझनेस चालू करणं आणि तो बिझनेस फेल होणं 2001ला माझ्यावरती त्या काळामध्ये 6 ते 7 लाख रुपयाचं कर्ज होतं. सगळ्या ठिकाणावर माणूस परेशान झाला. माणूस शेवटी काय विचार करते आणि मी त्या ट्रेनमधनं उडी घ्यायचा निर्णय घेतला आणि मी त्या ट्रेनमधनं उडी मारणार. त्याला कॉइन बॉक्समध्ये 1 रुपया टाकण्यासाठी 2 दिवस माझ्याकडे 1 रुपया नव्हता. माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्याकडे 100 रुपये नव्हते केक आणण्यासाठी. मी आज जे काही इथं उभं आहे ना, हे सगळं माझ्या मिसेसमुळे आशामुळे होतं. सगळ्यांचा वाढदिवस आम्ही वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जगाची अर्थव्यवस्था पडली होती तेव्हा भारताची अर्थव्यवस्था टिकून ठेवली होती. लाखोचं कर्ज होतं, आज करोडोची इन्व्हेस्टमेंट माझी थोडं ग्रामीण भागात वळा. आता तुम्ही राजकारणात याल का? नमस्कार, मी पूजा पवार आणि तुम्ही बघत आहात फेरफटका न्यूज. शून्यातून विश्व घडवणारे आणि आजचा संघर्ष उद्याचा इतिहास बनवणारे फार क्वचित लोक समाजात असतात आणि त्यापैकीच एक उत्तम उदाहरण आज आपल्या सोबत आहेत माननीय गणेश जाधव सर. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या चॅनलला भेट दिली. सरांचे व्हिडिओ, सरांचा संघर्ष, सरांची स्टोरी तुम्ही बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून ऐकली असेल, पण आज सरांचा फायनान्सवरती मार्गदर्शन आणि त्यांची कहाणी आज त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकणार आहोत. सर, थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या. धन्यवाद पूजा, तुम्ही मला इथं बोलवलं. बेसिकली माझं नाव गणेश जाधव. जालना जिल्ह्यामध्ये एक विरेगाव एक छोटंसं खेडेगाव आहे, तिथनं माझा जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्यानंतर काय की वडिलांचं एक स्वप्न होतं की मुलांनी चांगल्या शाळेत जायला पाहिजे. आम्हाला तालुका प्लेसला शिकायला पाठवलं आणि पूजा माझ्या आयुष्यामध्ये एक 12वीला असताना एक टर्निंग पॉईंट आला की म्हणजे वडिलांनी त्या काळात थोडंफार वडिलांवरती कर्ज झालं होतं आणि वडिलांनी आम्हाला शेती विकायचं काम पडलं आणि मनाला एक गोष्ट म्हणजे वाईट वाटत होतं, कारण जे शेतकरी आहेत त्या शेतीत खूप जीव असतो. माझ्या वडिलांच्या शेतीमध्ये खूप जीव होता, पण काही कारणाने शेतीत पिकली नाही, बऱ्याच गोष्टी घडल्या आणि शेती विकायचं गरज पडली. तेव्हा एक इमोशनल काही गोष्टी झाल्या की नाही, आता आपण आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे. मी 12वी झाल्याच्या नंतर कॅम्प्युटरचा कोर्स केला आणि कॅम्प्युटर शिकत असताना एक गोष्ट लक्षात आली की नाही यार, हे भविष्य आहे. आणि तेव्हा नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा काळ सुरू झाला होता भारतामध्ये आणि मी कॅम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालू केले सुरुवातीला. तर काही शाळेमध्ये मी माझे सेंटर चालू केले. हळूहळू 1 सेंटरचं 2 सेंटर, 3 सेंटर, 4 सेंटर, 5 सेंटर आणि 1998-99ला जालना जिल्ह्यामध्ये माझे 6 ते 7 कॅम्प्युटर सेंटर सुरू झाले. आणि त्या काळामध्ये खूप चांगली इन्कम येऊ लागली. 60-70 हजार रुपये महिन्याला मला त्या काळात इन्कम येत होती आणि खूप चांगलं चाललं बघ. 4-5 वर्ष खूप चांगले निघून गेले. आणि ग्रामीणमध्ये काय असतं की मुलगा जर कर्तबगार असेल, चांगला असेल तर लगेच लग्नाची मागणी सुरुवात व्हायला होती. आणि त्याच काळात माझे लग्न झालं. मिसेस मला खूप सुंदर मिळाली, चांगली मिळाली आणि आम्ही म्हणजे सुखी संसाराला सुरुवात केली. पण काय झालं की ज्याला आपण म्हणू की मॅनेजमेंटच्या अभावामुळे हळूहळू काय होत होतं की माझं एक सेंटरकडे गेलं, दुसऱ्या सेंटरकडे दुर्लक्ष होत गेलं. हळूहळू असं करत 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 माझे सगळे सेंटर हळूहळू बंद व्हायला सुरुवात झाली. आणि सेंटर चालू करताना मी बऱ्याच लोकांकडनं कर्ज घेतलं होतं, पैसे घेतले होते. आणि हळूहळू काय झालं की कसा बिझनेस फेल गेला हे कळलंच नाही. आणि 2001ला माझ्यावरती त्या काळामध्ये 6 ते 7 लाख रुपयाचं कर्ज झालं. आता विचार कर, वडिलांनी शेती विकलेली, कुठली आर्थिक परिस्थिती नाही आणि अशा वेळेस लग्न झालेलं आणि कर्ज. आणि त्याच दरम्यान आमच्या आयुष्यामध्ये एक आनंदाची गोष्ट झाली की मला मुलगा झाला. रोहितची एंट्री आमच्या परिवारात झाली. आणि प्रचंड कर्ज, म्हणजे अशी परिस्थिती होती की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त व्याजावले लोक घरी येत होते आणि ज्या लोकांवर कर्ज आहे ना त्यांना माहीत असते की काय परिस्थिती असते म्हणून. आणि त्या काळात 7-8 लाख रुपये खूप मोठे कर्ज झालं. पण पूजा मी थांबलो नाही कुठं. माझं सतत धडपड चालू होती, 1 बिझनेस 2 बिझनेस. त्या काळात मी बरेच बिझनेस केले, 5-6 बिझनेस केले. आणि त्या बिझनेसमध्ये काय झालं की मी बिझनेस चालू करणं आणि तो बिझनेस फेल होणं, म्हणजे फेलचं माझं समीकरणच होत गेलं. आणि हळूहळू काय झालं की परत लॉसमध्ये आलो आणि इतकं टेन्शन झालं की मला पक्का आठवतं की माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्याकडे 100 रुपये नव्हते केक आणण्यासाठी आणि बिना केकचा आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केला. तो दिवस माझ्या आयुष्यातला असा दिवस होता की नाही यार, आता ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. आणि काय असतं बघ, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जर तुमच्यावर कर्जाचे लोक मागायला येतात ना, फार वाईट वेळ असते ती. आणि त्याच काळात निर्णय घेतला की नाही यार, आपण जे करतोय प्रत्येक गोष्टीत आपण फेल होतोय. एवढे लोक कर्जासाठी येत आहेत. 8-8, 10-10 महिने मी गाव सोडून तालुका प्लेसला राहायला गेलो परतूरला. आणि एक गोष्ट मी बघितली की उठलं की पैशावाले लोक, झोपताना पैशावाले लोक, नातेवाईकाला परेशान, आई वडिलाला परेशान, सगळ्या ठिकाणावर माणूस परेशान झाला. माणूस शेवटी काय विचार करते की बस आता
एंड. लाईफ बस कुठं काही मार्गच नाही ना काही. आणि एक वेळ असंच आहे की मी परतूरून जालन्याहून परतूरला चाललो होतो हायकोर्टने संध्याकाळच्या 6 वाजता. आणि एक विचार आला की यार इतक्या कमी वयात आपण एवढं सगळ्या गोष्टी बघितल्या, एवढा मान होता, रेकग्नेशन होतं, सगळं होतं. म्हणजे बघ बिझनेस जेव्हा आपण करतो ना तर आयुष्यात जेव्हा मुलगा 21-22 वर्षाचा असताना एवढी इन्कम होती आणि 2-3 वर्षांनी त्याची इन्कम 0 होती, जिथं मान प्रतिष्ठा होती तिथे एकदम जर 0 झालं तर माणूस काय विचारतं की नको आता. आणि मी त्या ट्रेनमधनं उडी घ्यायचा निर्णय घेतला पूजा. आणि मी त्या ट्रेनमधनं उडी मारणार तर एक खारीमुरी विकणारा जो होता ना त्यांनी माझ्या शर्टला ओढलं आणि त्यांनी एवढे जोरात शर्टला ओढलं की माझ्या पूर्ण गुंड्या तुटल्या आणि चालत्या ट्रेनमधनं मी अर्धा खाली ना अर्धा वरती. तर मला त्याने हे केलं. मी त्याच्यापाशी खूप रडलो त्या दिवशी ट्रेनमधून त्या 15-20 मिनिटाच्या प्रवासामध्ये. त्याने मला एक गोष्ट सांगितली बा, मला मॅसेज सगळ्याला काय द्यायचा. त्याने मला सांगितलं तुम्ही चांगले शिकलेले दिसतात म्हणे. मी साधारणतः खारेमोरे विकणारा माणूस, मी जर जीवन जगू शकतो तर कोणी पण जीवन जगू शकतं. आणि ती गोष्ट लाईफला टर्निंग झालं नाही यार, आता आपण थांबायचं नाही. मी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर रात्री मी घरी मिसेसला सांगितलं नाही काय नाही. आणि रात्री 2-2:30 वाजता मी उठलो आणि मी एक गोष्ट बघितली. जर मी आज ट्रेनमधून उडी टाकली असती आणि मी जर गेलो असतो तर हे 2 माझ्यासमोर झोपलेले एवढे शांत झोपलेले नसते. आणि त्यामुळे विचार केला की आपण परत लाईफला सुरुवात करू. दुसऱ्या सकाळी परतूरपासून जवळ मंठा आहे तर देवीच्या दर्शनाला मी, मिसेस आणि मुलगा आम्ही 3 जण गेलो. आणि बघ माणसाच्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट काय असतो. मी ज्या बसमधनं उतरलो त्याच बसमध्ये माझा 5वीचा क्लासमेट मला भेटला. संकेत तळणीकर त्याचं नाव आहे आणि त्या व्यक्तीचा माझ्या लाईफमध्ये खूप मोठा रोल आहे. मी त्याला सांगितलं संकेत आपण 5वीला सोबत होतो, पण काय असतं 5वी आणि तुमच्या 15-16 वर्षाचा गॅप खूप होतो ना, एकमेकाला चेहरा ओळखत नाही. पण मला तो ओळखू आला. मला काय करतो संकेत. त्याने सांगितलं मी तेव्हा औरंगाबाद नाव होतं, औरंगाबादला असतो म्हणे, ICICI बँकेत मी क्रेडिट कार्डमध्ये जॉब करतो. मी त्याला सांगितलं संकेत मी खूप परेशान आहे, मला तुझ्या मदतीची गरज आहे, मला काहीतरी काम बघ. आणि त्या संकेतनी ST बसच्या तिकीटवरती त्याचा लँडलाईन नंबर मला ऑफिसचा लिहून दिला. मी देवीचं दर्शन घेतलं, देवीला प्रेयर केला की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल. पूजा ही गोष्ट कोणाला खरं वाटणार नाही. तेव्हा नेमकं कॉईन बॉक्स आलते आणि फोन करायला 1 रुपया लागत होता. तर त्याला कॉईन बॉक्समध्ये 1 रुपया टाकण्यासाठी 2 दिवस माझ्याकडे 1 रुपया नव्हता. आणि इकून तिकून पैसे जमा केले. त्याला फोन केला लँडलाईनवरती. त्यांनी सांगितलं संभाजीनगरला ये. तेव्हा औरंगाबाद नव्हतं, औरंगाबादला ये, मी तुला काही काम देतो. औरंगाबादला यायला ट्रेननं तिकीट नव्हतं तर मी WT औरंगाबादला आलो. मी इंटरव्ह्यू दिला. प्रशांत महाले सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये सरांनी सांगितलं बा काम करावं लागेल, मेहनत करा, तुझी तयारी का. म्हणलं हा. म्हणजे तुला संभाजीनगरचं काय माहिती आहे औरंगाबादचं. मला काहीच माहित नाही. मला फक्त रेल्वे स्टेशन माहित होतं. कधी यायचं कामच नव्हतं पडलं नाही शहरामध्ये. 2004ला मी या शहरामध्ये आलो औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये. एकही व्यक्ती ओळखीचा नव्हता संकेत सोडून. माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती. त्या शहरात कोणी ओळखीचं नव्हतं. फक्त आतून एक भूक होती की आयुष्यात काहीतरी करायचं. आणि मला प्रशांत सरांनी एक जॉब दिला 2700 रुपयाचा. आणि विचार कर 5-6 वर्षा अगोदर ज्या माणसाची 70-75 हजार रुपये इन्कम होती त्या मुलाची, त्या मुलाला 2700 रुपयाला काम करायची गरज पडली. मी विचार केला की नाही यार ही आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मी जॉब चालू केला. त्या शहरात कोणी ओळखीचं नव्हतं. खूप मेहनत केली. 3 ते 4 महिने मला पक्का आठवतं की माझा नोव्हेंबरमध्ये माझा जॉब सुरू झाला. आणि तेव्हा कडाक्याची थंडी होती. परतूर ते संभाजीनगर साधारणतः 100-125 किलोमीटरचं अंतर आहे. मी रोज सकाळी 4:30 वाजता ट्रेन येत होतो. सकाळी 7:30ला ती गाडी इथं पोहोचत होती. ट्रेनला थोडंसं याला रेल्वे स्टेशनला थोडा वेळ इकडून तिकडून फिरून माझं जे टावरला ऑफिस होतं तिथे मी ऑफिसला जात होतो. सकाळी 9 पासून तर रात्री 7 वाजेपर्यंत मी कामच करत होतो. आणि तेव्हा काय होतं की मला ICICIत ऑपॉर्च्युनिटी मिळाली क्रेडिट कार्डची. आणि कधी कधी काय गोष्टी असतात बघ मी तुला सांगेल की ज्या बँकेत मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली ते 2700 रुपयांनी, त्याच बँकेत माझ्या मुलाला इंटर्नशिप करायला आत्ता चान्स मिळाला रोहित भैयाला MBAचा. आणि BKCला ICICI बँकेच्या स्टेट हेडनी त्याला तिथे एक ऑपॉर्च्युनिटी दिली. ज्या बँकेच्या बाहेर मी क्रेडिट कार्ड विकले, खूप फिरलो. आणि पण एक होतं की तुमच्याकडे कारण नसेल आणि तुमचं ड्रीम स्ट्रॉंग असतील ना तर ऊन वारा पाऊस, माझ्याकडे खूप कारण होतं न करण्यासाठी. ट्रेनला तिकीटला पैसे नव्हते एक मोठं कारण होतं, बरोबर आहे. शहरात मला कोणी ओळखत नाही हे एक मोठं कारण होतं. आमचं मराठी मीडियममध्ये शिक्षण झाल्यामुळे आम्हाला इंग्लिश जास्त येत नव्हती, ॲप्लिकेशन फॉर्म भरायला ते आमच्याकडे कारण होतं, बरोबर आहे. 2 व्हीलर नव्हती, लोक ओळखीचे नव्हते. पण मी कधी कारण नाही बघितलं. मी माझ्या ड्रीमवर फोकस केला. मला सगळ्याला एकच सांगणं आहे, तुमच्या स्वप्नावर जर तुमचा फोकस असेल ना, आयुष्यातली कुठलीच गोष्ट अशी नाही की तुम्ही मिळू शकत नाही.
पहिल्या महिन्यामध्ये मी 27 फॉर्म केले. मला ज्यांनी लावलं त्यांनी सांगितलं होतं की नाही यार एवढ्यात काम होणार नाही. मी तुला खूप विश्वासाने ठेवलं. पूजा मी तुला सांगतो की दुसऱ्या महिन्यामध्ये मी कधीच थांबलो नाही. त्यांनी सांगितलं की पर फॉर्म तुम्हाला, तेव्हा आम्हाला इन्सेंटिव्ह मिळत होता एक क्रेडिट कार्डचा फॉर्म भरण्यासाठी. त्यांनी मला सांगितलं की पर फॉर्म तुम्हाला 100 रुपये इन्सेंटिव्ह मिळेल. मी दुसऱ्या महिन्यामध्ये 75 फॉर्म केले आणि तिसऱ्या महिन्याच्या नंतर मी 250 फॉर्मच्या खाली कधीच आलो नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी स्वतःला झोकून दिलं आणि खूप चांगला इन्सेंटिव्ह हळूहळू दिवस बदलत गेले. आणि ज्या बँकेत मी 2700 काम चालू केलं त्या बँकेत माझी खूप चांगली इन्कम झाली. पण परत माइंडमध्ये होतं की स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे. आणि मी तेव्हा काय केलं की 2006ला स्वतःची रोहित फायनान्स म्हणून कंपनी चालू केली. आणि एक विचार केला की नाही आता आपण बँकेसाठी करून आपण जास्त काही नाही करू शकत, आपण अजून काय करायला पाहिजे. रोहित फायनान्सच्या माध्यमातून हळूहळू आम्ही काम चालू केलं. मग परतूर सोडलं, मी मिसेस इथं आलो. 2004 ते 6च्या दरम्यान जेवढे काही आमच्यावर कर्ज होतं तर ते 7-8 पर्यंत आम्ही लोकांचे पूर्ण पैसे दिले. मला सगळ्याला एक मेसेज द्यायचा की तुमच्यावर जर कर्ज असेल ना किंवा कुठल्याही परिस्थिती तुम्ही असेल तर वेळ थांबत नसते. तेवढा वेळ फक्त स्वतःला द्यायचा, तेवढा वेळ फक्त स्वतःला, आणि तो वेळ मारून न्यायचा. नक्कीच चांगलं होतं. बऱ्याच दिवस काय असतं की त्या वेळात माणूस क्विट करतात आणि सगळं सोडतात, तर ते नाही करायचं. हळूहळू खूप चांगलं चाललं. 10x10च्या रूममध्ये आम्ही पदमपुरात भाड्यानं राहत होतो. तर हळूहळू खूप चांगलं चाललं. रोहित फायनान्सचा टर्नओव्हर खूप मोठा होत गेला. म्हणजे मी एकच सांगेल की माझ्या मुलाच्या वाढदिवसाला माझ्याकडे 100 रुपये एक वेळ नव्हते. मागच्या 8 वर्षामध्ये आम्ही जवळपास 12 कंट्रीमध्ये मी फॅमिलीसोबत फिरलो. आमचा सगळ्यांचा वाढदिवस आम्ही वेगवेगळ्या कंट्रीमध्ये केलाय. 10x10च्या रूममध्ये मी राहत होतो. आज 3000 स्क्वेअर फीटचा माझा खूप चांगला बंगलो आहे. या शहरात 2 व्हीलर नव्हती, आज माझी स्वतःची गाडी आहे. आकाशवाणीसारख्या प्राईम एरियामध्ये माझे 2 ऑफिसेस आहेत. मी मुंबईला पण आता ऑफिस चालू केलं आहे. त्या 0च्या टर्नओव्हरपासून आम्ही सुरुवात केली ती आज रोहित फायनान्सचा साधारणतः 5000 कोटीचा टर्नओव्हर आहे. मला एक गोष्ट आनंदाने सगळ्याला सांगायची की ज्या शहरात मला कोणी ओळखत नव्हतं ना, आज इंडस्ट्रीज एरियामध्ये 450-500 असे उद्योजक आहे की ज्यांना मी स्वतः लोन दिले. 450-500 लोक असे आहे की ज्यांना मी जॉबला लावलंय. एकच सांगाल की वेळ थांबत नसतो. फक्त तेवढा वेळ तुम्हाला हे करायला आणि सातत्य ठेवावं लागेल कुठल्या गोष्टीमध्ये, तर आपण सगळ्या गोष्टी करतोय. मला माझा मोठेपणा सांगायचा नाहीये, पण लाखोचं कर्ज होतं, आज करोडोची इन्व्हेस्टमेंट माझी आहे. ट्रेनने तिकीट नव्हतं, आज विमानाने आम्ही फिरतोय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि खूप दुःखातनं आम्ही दिवस बघितले आणि त्याची जाणीव आहे. त्याच्यामुळे मी आजही ग्रामीणमध्ये असतो. माझा एकच फोकस आहे की माझ्या ग्रामीण भागातले जे मुलं संघर्ष करतात ना, त्या मुलाच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज करायचं. माझी स्टोरी सांगायचा एकच उद्देश आहे की आम्ही काय फार तीर मारला नाही, पण जे मुलं स्ट्रगलमध्ये जातात त्यांना एकच सांगाल की सातत्याने काम करा. आयुष्य खूप सुंदर आहे. ड्रीमवर फोकस करा, फक्त प्रॉब्लेमवर फोकस नका करू. ज्या दिवशी तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस केला ना त्याच तुम्हाला प्रॉब्लेमच दिसतील. तर ही माझी शॉर्टमध्ये स्टोरी आहे. तुम्ही 2 वाक्य बोललात जे माझ्या अक्षरशः माइंडमध्ये बसल्यात. पहिलं तर हे की ड्रीमवरती फोकस करा, प्रॉब्लेमवरती फोकस नका करू. आणि त्याआधी तुम्ही बोलले होते की जर माणसाला अपयश भेटतं ना त्याच्याकडे 100 कारण आहेत त्या अपयशासाठी, पण जर सक्सेस व्हायचं आहे तर फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे जिद्द. आणि जी तुमची जिद्द, चिकाटी आणि हे जे काही तुम्हाला भेटलेलं आहे, म्हणजे लोक म्हणतात की हे लक आहे, पण तुम्ही जो चढउतार पाहिला लाईफमध्ये, एखाद्या माणसाला सगळं असणं, आधी 70-80 हजार रुपये आपण स्वतःच्या बिझनेसमध्ये अर्न करणं, त्यानंतर परत 2700ची नोकरी करून मग एक बिझनेस उभा करणं, ही किती चढउतारची गोष्ट आहे. म्हणजे शून्यातून लोक विश्व निर्माण करतात, पण आधी विश्व असताना परत शून्यात येणं आणि मग ते निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रवास होता, तुम्ही जो रोहित फायनान्स स्टार्ट केला आणि तत्पूर्वी जे काही तुम्ही स्ट्रगल केलं त्याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट काय होता आणि फॅमिलीची काय धारणा होती या गोष्टींच्या बाबतीत. बिझनेस सुरू करायचं म्हटल्यानंतर फॅमिलीचं असतं ना की बाबा एवढी मोठी झेप कशाला घ्यायची, थोडं थोडं करून गोष्ट वेगळी आहे, पण आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतोय. फॅमिलीचा सपोर्ट कसं होता या सगळ्या गोष्टींमध्ये? एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्याला सांगेल की तुम्हाला आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल तर तुमची फॅमिली जर युनिटी असेल, फॅमिली सपोर्ट असेल तर माणूस आयुष्यात सक्सेस होतो. आई वडिलांचे आशीर्वाद होते, सासऱ्याचे आशीर्वाद होते, पण मी आज जे काही इथं उभं आहे ना हे सगळं माझ्या मिसेसमुळे, आशामुळे उभं आहे. कारण ती प्रत्येक सुखदुःखात खांद्याला खांदा लावून होती. मी शॉर्टमध्ये सांगेल की आशाची आई वडिलांची परिस्थिती खूप चांगली होती आणि खूप चांगली आहे. म्हणजे एक वेळ त्याच्याकडे अशी चॉईस होती की जे आज बऱ्याच मुली आहेत ना, काही कमी पडलं तर नवऱ्याला सोडून जातात, काय त्याच्याकडे अशी चॉईस होती की
पूजा आमच्याकडे 8-8 दिवस किराणा किंवा तेल आणायला पण पैसे नव्हते राहत. आणि तिच्या वडिलाकडे सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्याकडे चॉईस होती, मला 1 मिनिटात पण सोडून दिलं असतं त्याने. पण तिने सांगितलं नाही, आपण उभा करू. कारण बघा पुढचं कोणी बघितलं नव्हतं काय होईल काय नाही, बरोबर आहे. पण विदाउट फॅमिली सपोर्ट तुम्ही आयुष्यात मोठं होऊ शकत नाही. बरोबर. मी तेच सांगतो, मी नेहमी म्हणजे अभिमानानं सांगतो, मी आज जिथं उभा आहे ना त्याच्यामुळे. आणि आमची एवढी युनिटी ना दोघांची की आमच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना माहिती आहे. म्हणजे माझ्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी आशाला माहिती आहे. आणि आम्ही जो काही निर्णय घेतो ना तो सगळा एकत्र बसून निर्णय घेतो. मी आशा, खुशी आमच्या आयुष्यात आली मुलगी, रोहित भैया असेल, एवढी युनिटी आहे ना. आणि बघा तुमची फॅमिली युनिटी जर चांगली असेल ना तरच आपण मोठं होऊ शकतो. तर फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे माझ्या यशामध्ये. ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. त्या सरांच्या लाईफमध्ये आशा मॅम तशा आहेत ज्यांनी त्यांना सपोर्ट केला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि सर आता म्हणजे तुम्ही खूप मोठे फायनान्स ॲडवायझर आहात आणि फायनान्स कन्सल्टंट म्हणून एवढे प्रसिद्ध आहात. तर पैसा कमवणं आणि तो टिकवणं याच्यामधलं साम्य अजूनही लोकांना समजत नाही. त्यांना असं वाटतं की पैसा कमवला तो उडवला की तीच आपलं लाईफ असतं, तीच काय मौज मजा असते. पण ते टिकवता सुद्धा आपल्याला आला पाहिजे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी माझ्या 22-23 वर्षाच्या फायनान्स करिअरमध्ये मी एक गोष्ट बघितली, खूप लोकांकडे पैसा आला पण जर तुमच्याकडे म्हणजे मनी मॅनेजमेंट नसेल, टाइम मॅनेजमेंट नसेल ना तर तो पैसा संपायला जास्त वेळ लागत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. पैसा कमवायला जशी अक्कल लागते ना तसं पैसा टिकवायला पण अक्कल लागते. आणि एकच आहे, जेव्हा तुमच्याकडे जास्त पैसे येतील ना तेव्हा तुम्ही जास्त हंबल व्हायला पाहिजे. बरोबर ना. मग ज्या झाडाला फळं असतात ते झाड वाकलेलं असतं. तुम्ही जर हंबल असताल, त्या पैशाला व्हॅल्यू देताल तुम्ही, कारण शेवटी आपल्याला एक पैशाला आपण लक्ष्मी म्हणतो ना, तर तिला लक्ष्मीसारखंच आपण बघायला पाहिजे. बरोबर. त्याला जर वाईट मार्गाने तुम्ही घेतले आणि ते पैसे वाईट मार्गाने उडवले ना तर संपायला काहीच वेळ लागत नाही. आमच्या ग्रामीणमध्ये एक म्हण होती ना, रांजणातलं पाणी संपतं, पाण्याचं रांजण नसतं ना, ते पाणी संपतं. हा तर पैसा आहे ना. तर पैसा तुम्हाला प्रॉपर टिकवता आला पाहिजे, पैशाने पैसा वाढवता आला पाहिजे. वा, हा इम्पॉर्टंट पॉईंट. पैशाने पैसा वाढवता आला पाहिजे. फायनान्स क्षेत्रात काम करत असतानाच तुम्ही समाज क्षेत्रातही बरंच काम केलेलं आहे. तर त्याचा कसा अनुभव आहे? त्याचा तुमच्या म्हणजे वैयक्तिक जीवनावरती काय परिणाम पडला? काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? जर तुम्हाला म्हणजे सुख पाहिजे असेल, शांत झोप लागत पाहिजे असेल आणि समाधान जर पाहिजे असेल ना, तर जे लोक समाजात अडचणीमध्ये ना त्या लोकांना जर तुम्ही मदत केली ना तर त्याचं समाधान वेगळंच असतं. बघ त्याचं मोल होऊ शकत नाही. बरोबर आहे. सामाजिक कार्य म्हणलं ना तर म्हणजे मोठेपणा नाही आहे, पण आम्ही बऱ्याच गोष्टी करतोय. आमचे गुरु आहेत अरविंद सर, अरुण दादा, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती आम्हाला, तुमच्या नेट प्रॉफिटच्या कमीत कमी 10% तरी आपण चॅरिटी करायला पाहिजे, समाज कार्य करायला पाहिजे. पण ते असे करायला पाहिजे की या हाताची हाताला नाही करायला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय असतं की काहीतरी वाढदिवस, मग कुठेतरी दवाखान्यात जाणार, केळी वाटणार तर 100 फोटो, तसं नाही आहे. तुम्ही अशी काही चॅरिटी करा ते कळायला नाही पाहिजे. म्हणजे मला ही गोष्ट सांगायची नाही, पण मला एक मेसेज काय द्यायचा की आम्ही बरेच अनाथ मुलांचं शिक्षण करतोय, बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतो, गावाकडे पण करतो, शहरामध्ये पण करतो. ते वेगळं सुख असतं सामाजिक. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का की ते आपलं कर्तव्य आहे. बरोबर आहे. आज देवाने जर आपल्याला भरभरून दिलं, मेहनतीने दिलं, तर आपण नाही करणार तर कोण करणार ना. मग सगळ्याला एक मेसेज आहे की जे तुमच्याकडे ना त्यातलं काही ना काहीतरी लोकांना द्या, समाजाला द्या, कारण गरज आहे लोकांना आज. बरोबर आहे. बऱ्याच जे काही मुलं आहेत शहरामध्ये ज्यांना राहायची व्यवस्था नाही आहे, त्यांची आम्ही राहायची व्यवस्था करतो ग्रामीणमध्ये आल्याच्या नंतर. मी एक गोष्ट बघितली होती की त्या काळामध्ये जॉब करताना सगळ्यात मोठी अडचण काय होती की पोरांना राहण्याची किंवा इथं कोणीतरी ओळखीचं पाहिजे. जसं माझ्या आयुष्यात संकेत आला ना तसं मला खूप हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात जायचं आहे, तर त्या हिशोबाने करतोय. ते कसं असतं, माणूस परिस्थितीतून शिकतो म्हणतो ना, ते तसंच. म्हणजे सरांनी जे काही फेस केलं ते दुसरं कोणी फेस करू नये यासाठी त्यांनी ते समाजकार्य सुरू केलं. आणि ते फार महत्त्वाचं आहे. जेव्हा माणूस त्या उंचीवरती जातो तेव्हा तो त्याच्या जमिनीशी नम्र असणं फार गरजेचं आहे. आताच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आता जेव्हा लोक फायनान्स क्षेत्रामध्ये येतात तेव्हा बऱ्याच लोकांचं असं मत आहे की लोन म्हणजे संकट. याबद्दल तुमचं काय मत आहे? मी असं म्हणाल की लोन म्हणजे संधी. बरोबर आहे. ओके. कारण काय माहिती आहे का की सगळे मिडल क्लास लोक आहोत आपण. कुठल्या तरी फायनान्स कंपनीत जर तुम्हाला साथ मिळाली तर तुम्ही खूप मोठं उभा करू शकता. आज बघा अंबानीचा एवढा मोठा बिझनेस आहे किंवा कुठलाही मोठा बिझनेसमॅन बघा, त्यांनी इनिशियल स्टेजला लोन घेतलेलं आहे. पण कसं आहे, लोन हे जर लिमिटेड असेल आणि प्रमाणात असेल तर ते लोन तुमचं काम आहे. लोन तुमची ॲसेट बनायला पाहिजे, लॅबिलिटी नाही बनायला पाहिजे. म्हणजे लोन तुम्ही घेताना ना तुमचा उद्योग उभा करायला लोन घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण बघतो ना, बरेच लोक आयफोन घेण्यासाठी लोन, याच्यासाठी लोन, त्यासाठी कोणाला दाखवण्यासाठी तुम्ही लोन घेऊ नका. लोन हे तुमचं
ॲसेट बिल्ड करण्यासाठी व्हायला पाहिजे. लोन हा तुमचा उद्योग करण्यासाठी काय तुम्ही करायला पाहिजे, त्यातून काहीतरी फायदा झाला पाहिजे. फायदाच झाला पाहिजे लोन मधून. ते घेतल्याच्या नंतर लोनच आहे. तर मी असं म्हणाल की लोन हे तुमच्यासाठी एक संधी आहे. जर तुम्ही त्याचा चांगला यूज केला तर जर तुमची लॅबिलिटी बनत असेल एखादी गोष्ट, त्या लोन मध्ये आपण जायलाच नाही पाहिजे. सिबिल हा जो कॉन्सेप्ट आहे, सिबिल स्कोर हा जो कॉन्सेप्ट आहे, तो सामान्य माणसासाठी कसा उपयोगाचा आहे आणि त्याबद्दल म्हणजे लोकांना फार गैरसमज आहे, इदरवाईज त्यांना माहिती नाहीये त्याच्याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता काय सिबिल एक असं झालं की तुमचं जर सिबिल स्कोर चांगला असेल, तुमची मार्केटमध्ये पत चांगली आहे. म्हणजे मी किती गप्पा मारतो ना, हे काही नाही. जेव्हा मी माझं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड त्या सिबिलला लोड करतो आणि सिबिल स्कोर आल्याच्यानंतर कळतं की या माणसाचे काय रेकॉर्ड आहे. बरोबर. सिबिल स्कोर जो आहे ना, तो जनरली 300 ते 900च्या मधामध्ये सिबिल स्कोर असतो. 700च्या प्लस जर सिबिल स्कोर तुमचा असेल तर तो खूप चांगला आहे. सिबिल म्हणजे काय तर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो, जी RBIच्या परमिशननी एक संस्था आहे. जी संस्था काय करते की तुम्हाला कुठेही लोन घ्यायचं असेल, कुठल्याही फायनान्स इन्स्टिट्यूटमध्ये किंवा नॉन फायनान्स इन्स्टिट्यूटमध्ये, बँकेत, नॉन बँकिंगमध्ये, तुमच्या पॅन नंबर तिथे टाकला की तुम्ही आतापर्यंत जे काही लोन घेतले ते सगळे लोन त्याच्यात दिसणार. तुम्ही किती ठिकाणी डिफॉल्ट आहे ते त्याच्यात दिसणार. तर ते सिबिल आहे. तर सिबिल जर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही EMI वेळेवर भरणं गरजेचं आहे. कारण बघा, एखादी कुठली बँक किंवा कुठली पतसंस्था किंवा तुम्हाला लोन देते, तो सर्वसामान्य लोकांचा पैसा असतो. तर तो पैसा तुम्ही वेळेवरच भरायला पाहिजे. मी सिबिल बाबतीत तुला अजून एक सांगाल की बऱ्याच लोकांचं सिबिल खराब झालेलं आहे गॅरंटरमुळे किंवा दुर्लक्षमुळे. इथून पुढे जर तुम्हाला फायनान्स क्षेत्रामध्ये किंवा भविष्यात कुठल्याही उंचीवर जायचं असेल तर तुमचा सिबिल स्कोर फार महत्त्वाचा आहे. आता सिबिल स्कोअरच्या बाबतीत असं आहे की तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, बँकेमध्ये किंवा कुठे जर जॉब करायचं असेल तर पहिले तुमचं सिबिल निघतं. बरोबर आहे. इनफॅक्ट आता काही ठिकाणी असं झालं ना, चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये नवरदेवाचं पण सिबिल काढायला लागले. किती ठिकाणी डिफॉल्ट आहे म्हणून. तर सिबिल आपण जपणं गरजेचं आहे. शहरातील जे लोक विद्यार्थी असतात त्यांच्याकडे ह्या सगळ्या फॅसिलिटीज ऑलरेडी अवेलेबल असतात, वेल एज्युकेटेड, आणि सगळ्यात फायनान्सचं नॉलेज त्यांना दिलं जातं. पण खेड्यातील जे विद्यार्थी असतात, ज्यांना या क्षेत्रात यायचं असतं पण त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज नसतं, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कसं डेव्हलप करू शकतो आपण ह्या गोष्टी? बघा, आता ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. पहा, जे लोक ग्रामीणमधनं शहरात आले ना, तर तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे की त्या मुलांना आता तुम्हाला मदत करणे. काय होतं, मी एक गोष्ट बघितली की 10वी झाल्याच्या नंतर ग्रामीण भागाच्या मुलाला हेच समजत नाही की फॉर्म कशात भरायचा. कोणीतरी सायन्स म्हणतं, तो सायन्सला फॉर्म भरतो, कोणीतरी आर्ट्सला म्हणतं, कोणीतरी कॉमर्सला म्हणतं. आता ही जागृत होणं खूप गरजेचं आहे. आपण बघितलं ना तर शहरा भागात काय आहे की पहिल्या वर्गापासून त्याच्यावर इंग्लिश चांगली असते, त्याला सगळी माहिती असते. पण ग्रामीण भागातले मुलं त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. तुमची ना आमची जबाबदारी त्या मुलांना हे करायची. तर आम्ही आता फायनान्स सेक्टरमध्ये ग्रामीण भागातल्या मुलांसाठी, मी इथले काही CA लोक आहेत माझ्यासोबत, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर त्या मुलाला ग्रामीणमधनं काही करायचं असेल तर आम्ही थोडा इनिशिएटिव्ह घेतला. ते आत्ता आम्ही सुरू केलं आहे. जे मुलं CAचं काम करतायत, मला तुमच्या चॅनल माध्यमातून ते सगळ्या मुलाला सांगायचं की जो मुलगा ग्रामीणमधला CAचा कोर्स करतोय आणि त्याची जर फायनान्शियल परिस्थिती चांगली नसेल तर मी आणि आमच्या घराने त्याला राहायची व्यवस्था केलेली आहे. हो का, आम्ही काय फार उपकार कोणावर करत नाहीये, पण आपलं कर्तव्य आहे. बरोबर आहे. आपलं कर्तव्य आहे की त्या ग्रामीण भागातल्या कुठल्याही समाजाचा मुलगा असो, त्याला जी काही मदत लागेल ती आपण करू. कारण आपण नाही करणार तर कोण करणार ना. बरोबर आहे. जो ऑलरेडी शहरी भागात आहे त्याला ग्रामीणमधलं काहीच माहित नाही, तो कशाला मदत करेल. पण तुम्ही ना आम्ही त्या बसमध्ये प्रवास करून आलेलो आहे, तुम्ही ना आम्ही रिक्षांनी, तुम्ही आम्ही पायी सायकलवर फिरून आलेलो आहे, तर त्या गावातल्या मुलाचं माहिती आहे ना. आणि मी एक गोष्ट पूजा तुला सांगतो, आपल्या मुलांमध्ये एवढं टॅलेंट आहे, फक्त काय आहे की त्याला कोणी सांगणार नाही आहे, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तर मी या जे काही क्लासेस आहेत ना, क्लासेसवाल्याला पण सांगेल, जे काही वेगवेगळ्या क्षेत्रात जॉब करतात त्या सगळ्यांना सांगेल की थोडं ग्रामीण भागात वळा आणि 9वी 10वीच्या मुलाला एकदा थोडं मार्गदर्शन करा की नाही हे असं कर, असं कर, शहरात तिथे ऑपॉर्च्युनिटी आहे, तर ते सगळं होईल चांगलं. नाही, ते बरोबर आहे सर. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना फायनान्स क्षेत्र काय असतं किंवा CA काय असतं ह्या गोष्टींबद्दल माहितीच प्रॉपर मिळत नाही. बरोबर आहे. आणि त्यामुळे मग ते कधी ह्या क्षेत्राकडे येण्याचा विचारच करत नाही आणि तो एक म्हणजे पाठीमागे राहून जातो आपला विद्यार्थी तिथे. अगदी बरोबर पूजा. याला कारण काय माहिती आहे का, याला कारण काही कारण आपले शैक्षणिक संस्था पण आहे किंवा शैक्षणिक सिस्टम पण आहे. एज्युकेशन सिस्टम. आता तुमच्या ना आमच्या याच्यामध्ये 10वीच्या नंतर कॉमर्स किंवा अकाउंटिंग किंवा फायनान्स रिलेटेड विषय आहे. इनफॅक्ट काय माहिती आहे का, माझं तर असं म्हणणं आहे, आम्ही शासनाशी पण खूप पत्रव्यवहार केले
की पैशाची भाषा पोरांना पहिल्यापासून शिकवा. हम्म. बरोबर आहे. Yes. ज्या बाहेर कंट्रीमध्ये आहे ना, टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन, फायनान्स एज्युकेशन हे ॲटलिस्ट 5वीपासून तरी पाहिजे. बरोबर. आणि काय होतं की आपलं सगळ्याचं दुर्दैव असं की तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या, पण पैशाचं नॉलेजच कोणी शिकवलं नाही आहे. खूप सही आहे सर, आहे खरंच. म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे, पण पैसा कुठे ठेवायचा, कुठे टिकवायचा ते समजत नाही, कुठे इन्व्हेस्ट करायचा हे माहिती नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळेच मग आपला जो पैसा आहे तो आपल्याकडे टिकत नाही. टिकतच नाही, माहितीच नाही ना. हा, त्यात आपली चूक नाही, आपल्याला कधी शिकवलंच नाही ना. तोच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की फायनान्शियल एज्युकेशन हा आपला एज्युकेशन सिस्टमचा पार्ट झाला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि त्यानंतर आता बरीच तरुण पिढी आहे ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, आणि एक मनोबल खच्चीकरण आपण म्हणतो ना, की कॉन्फिडन्स येत नाहीये की ह्या क्षेत्रात आल्यानंतर रिस्क घ्यावीशी वाटत नाहीये, त्यांना तुम्ही काय सांगाल? की म्हणजे आता तुमच्या एवढ्या एक्सपिरियन्सवरनं तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? एक तर संगत बदलावं लागेल आपल्याला. तरुणांना टाइमपास बंद करावं लागेल. आमच्या लहानपणी तरी टाइमपासला आम्ही कुठेतरी कट्ट्यावर जाऊन बसत होतो, मित्राबरोबर बसत होतो, कॉलेज चावड्यावर जाऊन बसत होतो. पण आता काय झालं माहिती आहे का, सगळ्यांकडे हे इन्स्ट्रुमेंट आलंय, मोबाईल. आणि तासोन तास रील करत बसतात पोरं किंवा खेळत बसतात. मी तुला गमतीची गोष्ट सांगतो की हर्सुल जेलमध्ये काही कर्मचारी माझे मित्र आहेत, त्यांनी जस्ट सहज सांगितलं की आमच्या कैद्याची तर अशी इच्छा आहे की आयुष्यभर आम्हाला इथं जेलमध्ये ठेवा, फक्त आम्हाला एक मोबाईल द्या आणि नेट द्या. म्हणजे खायला फ्री मिळते, नेट फ्री मिळते. बघा ना, म्हणजे हर्सुल जेलमधल्या कायद्यामध्ये आणि आपल्या रूममध्ये बसणाऱ्या पोरामध्ये काय फरक आहे मला सांगा तुम्ही. कुठला मुलगा मैदानावर जाताना दिसतो तुम्हाला? तुम्ही ऑफिसेसमध्ये जा, तुम्ही घरात जा, 4 लोक असले तर 4 कोपऱ्यात 4 वाजतात. बरोबर. मी एकच सांगाल तरुणांनी, एक तर संगत बदलावं लागेल. बरोबर आहे. पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही मोबाईलमधनं घ्या, पण त्याच्या आहारी जाऊ नका. हे जर केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. बुक्स वाचणं खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ इमेज वाढवावं लागेल. तुम्ही तुमच्या सेल्फ इमेजपेक्षा मोठं नाही होऊ शकत, किंवा कोणी तुमच्या सेल्फ इमेजपेक्षा मोठं नाही होऊ शकत. स्वतःवरती फोकस करावं लागेल, स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा लागेल, तर तो यशस्वी होऊ शकतो त्या क्षेत्रामध्ये. आणि सातत्य किती महत्वाचं आहे सर या क्षेत्रामध्ये. म्हणजे काही लोक विचार करतात की हा ठीक आहे, मी सुरुवात केलेली आहे, आता मला नाही होते माझ्याकडनं, आणि मग लगेच सोडून देतात त्या गोष्टी. तर जसं तुम्ही कन्सिस्टंट होते म्हणून इथपर्यंत आलात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे सातत्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. रोज तेच काम केलं तर तुम्ही यशस्वी होणार. बरोबर. पण गंमत काय होती, कुठलं क्षेत्र एखादं निवडतो आपण, आणि या सोशल मीडियामुळं याच्यामुळं काय झालं की आपलं माइंड ना एखाद्या गोष्टीवर 2-5 मिनिटाच्या वरती थांबायला तयार नाही आहे. बरोबर. लगेच विचलित होतो ना आपण कुठल्याही गोष्टीला. बरोबर आहे. पण तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये, फायनान्स क्षेत्रात नाही, कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला त्या क्षेत्राचं नॉलेज घ्यावं लागेल, त्या क्षेत्रासाठी वेळ द्यावा लागेल. बरोबर आहे. आणि तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. बरोबर आहे. खूप वेळेस अपयश येईल, पण तुम्हाला त्या अपयशाकडे न बघता दरवेळेस तुम्हाला त्यात नवीन काय करता येईल, कसं ॲड करता येईल, त्या हिशोबाने जर झालं तर आपण या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये टिकू शकतो. बरोबर आहे. रोज तेच काम केलं तर तुम्ही यशस्वी होणार. बरोबर. पण गंमत काय होती, कुठलं क्षेत्र एखादं निवडतो आपण, आणि या सोशल मीडियामुळं याच्यामुळं काय झालं की आपलं माइंड ना एखाद्या गोष्टीवर 2-5 मिनिटाच्या वरती थांबायला तयार नाही आहे. बरोबर. लगेच विचलित होतो ना आपण कुठल्याही गोष्टीला. बरोबर आहे. पण तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये, फायनान्स क्षेत्रात नाही, कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला त्या क्षेत्राचं नॉलेज घ्यावं लागेल, त्या क्षेत्रासाठी वेळ द्यावा लागेल. बरोबर आहे. आणि तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. बरोबर आहे. खूप वेळेस अपयश येईल, पण तुम्हाला त्या अपयशाकडे न बघता दरवेळेस तुम्हाला त्यात नवीन काय करता येईल, कसं ॲड करता येईल, त्या हिशोबाने जर झालं तर आपण या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये टिकू शकतो. थँक्यू सो मच सर. म्हणजे तुमच्या स्टोरीमधनं, इदरवाईज तुमच्या मार्गदर्शनामधून बऱ्याच लोकांना आता मदत झाली असणार आहे डेफिनेटली. कारण फायनान्सबद्दल बऱ्याच लोकांची फार गैरसमज होते, त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, त्या तुमच्या इंटरव्ह्यूच्या मार्फत त्यांना कळाल्या. RBIच्या 13व्या गव्हर्नरसोबत तुमची मीटिंग झालेली, आणि बऱ्याच लोकांशी तिथे संवाद साधला गेला असेल, फायनान्सवरती चर्चा झाली असेल. तो अनुभव कसा होता? खूप चांगला होता. या प्रश्न बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. RBI गव्हर्नर बरोबर आमची जी मीटिंग झाली ना, ही मराठवाड्याच्या दृष्टीने एकदम चांगली गोष्ट आहे. जसं मी दरवेळेस सांगत असतो की येणारा काळ हा मराठवाड्यासाठी भविष्य खूप चांगलं आहे मराठवाड्याचं. कारण मराठवाड्यामध्ये ज्या काही इन्व्हेस्टमेंट येत आहेत, ज्या काही मोठ्या कंपन्या येत आहेत ना, त्या कंपन्यामध्ये लाखो करोडोची त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. जवळपास 60-70 हजार तरुण पोरांना कामं मिळणार आहेत. RBI गव्हर्नरचा तो प्रोग्राम इथं संभाजीनगरला होता. ICICI बँकेने तो अरेंज केला होता, सिटीज नावाच्या याच्यामध्ये. त्यांनी फायनान्स सेक्टरमधले सिलेक्टेड लोक बोलले होते. मी खूप नशिबान समजतो की परत मी एक तेच गोष्ट सांगाल की ज्या बँकेमध्ये मी रस्त्यावर उभा राहून क्रेडिट कार्ड विकले,
त्या बँकेच्या स्टेट हेडनी, नॅशनल हेडनी फार मान सन्मानाने त्या प्रोग्रामसाठी मला बोलवलं आणि RBI गव्हर्नर बरोबर आमचे 2-2.5 तास केले त्या प्रोग्राममध्ये. त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये, तुझा एक मागचा प्रश्न होता ना की सातत्य किती महत्त्वाचं आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीत सातत्य जर ठेवलं ना आणि तुमचा प्रामाणिक उद्देश असेल, मेहनत करायची तयारी असेल ना, तर बघ ना त्या क्षेत्रातला शेवट जिथं असतो फायनान्स क्षेत्रामध्ये, त्या व्यक्तीबरोबर आम्हाला बसायला भेटलंय. त्याची थॉट प्रोसेस आम्हाला समजली, त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये काय आहे. ज्या गव्हर्नरने 2008 ते 13च्या काळामध्ये भारताची जगाची अर्थव्यवस्था पडली होती, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था टिकून ठेवली होती, त्या व्यक्तीबरोबर आम्हाला भेटायचा योग आला. खूप गोष्टी बारीक सारीक शिकायला मिळाल्या आणि एक गोष्ट कळाली की येणारा काळ हा आपल्या मराठवाड्यासाठी खूप चांगला काळ आहे. हा, तर ती माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. तुमच्या माध्यमातून आमच्या तरुणांना सुद्धा कळालं की म्हणजे या क्षेत्रात बेरोजगारीचा पण किती विचार केला जातो. आता जसं की इथे तुम्ही सांगितलं की असे बिझनेस उभारले जाणार जेणेकरून तरुणांना काम भेटेल. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि आता सर तुम्ही समाज क्षेत्रात सुद्धा खूप चांगलं काम करताय, बिझनेस क्षेत्रात करताय. आता तुम्ही राजकारणात याल का, किंवा राजकारणाबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, सध्या तरी माझ्या राजकारणाचा विचार नाहीये, पण मला राजकारणाची संधी खूप चांगल्या ठिकाणाहून आली आहे. ओके. खूप मोठ्या पक्षाचे बरेच लोक मागच्या काही काळात आमची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांनी मला त्या पक्षामध्ये येण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या 2-3 लोकांनी खूप चांगलं मराठवाड्याच्या धर्तीवरती काम करायची एक संधी दिली. पण सध्या तरी माझा राजकारणात यायचा विचार नाही आहे. पण एक आहे की मी माझ्या फायनान्स सेक्टरचा बिझनेस खूप मोठा करून राजकारण लोक जे करू शकतात ना ते काम आपण करू शकतो. बरोबर आहे. माझा उद्देश एकच आहे की माझ्या मराठवाड्यात जे आज बेकार फिरत आहेत तरुण, त्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तरुण उद्योजक बनला पाहिजे. आणि घरातला एक माणूस जर इन्कमवाला झाला, कर्तबगार झाला ना, तर पूर्ण घर सुधारतं बघ. बरोबर आहे. आणि जी पोकळी निर्माण झाली ना, आपण कुठे गेलो ना तर म्हणतात नाही यार मराठवाडा मागासलेला आहे, मराठवाड्यात ही अडचणी. येणारे 2028 पर्यंत मराठवाड्यासाठी जी संधी आहे, माझं एकच स्वप्न आहे की मराठवाड्यातल्या प्रत्येक घरातल्या मुलापर्यंत एक मेसेज गेला पाहिजे की बाबा तुझ्यासाठी खूप चांगली संधी आहे संभाजीनगरमध्ये आणि आम्ही त्याला मदतीला आहोत संभाजीनगरमध्ये. बरोबर आहे. राजकारण बघू पुढच्या पुढं काय होईल, त्या काळात बघू. खूप संधी येणार आहेत तेव्हा आपण ठरवू, पण सध्या नाही, सध्या कुठला विचार नाही राजकारणात. हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी काम करणं. म्हणजे राजकारणात सत्तेवर बसून तर काम करता येईलच, पण जिथे आहोत तिथून लोकांना मदत करता येईल हा जो तुमचा थॉट आहे तोच जनतेच्या मनापर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे. आणि आता जे आपली तरुण पिढी आहे, आपले जे प्रेक्षक आहेत, त्याबद्दल ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, फायनान्समध्ये काहीतरी करायचं, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा? मी तर असं म्हणाल की फायनान्समध्ये नाही, कुठल्या क्षेत्रात तुम्हाला यायचं असलं ना तर परत एक सांगाल की मी सातत्य ठेवा. ऑपॉर्च्युनिटी खूप आहे, उघड्या डोळ्याने तिला बघा आणि संधीचं सोनं करा. एक संधी तुम्हाला मिळेल ना आयुष्यामध्ये, एक कोणीतरी हात दिला तर तुम्ही त्या हाताला इतकं काही प्रॉपर पकडा आणि एवढं मोठं करा, कारण भविष्य तुमचं आहे. बरोबर आहे. आणि मी असं म्हणाल की जगातले सगळ्यात जास्त यूथ कुठं असेल तर ती भारतामध्ये. बरोबर आहे. आणि भारतात सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी कुठे, ती मराठवाड्यामध्ये. त्या संधीचं आपण सगळे मिळून सोनं करू. ज्यांना काही गरज लागली त्यांना आपल्यासारखे लोक एकत्र येऊन मदत करू त्या पोरांना. पण तरुणांना एकच सांगाल की रिकामा टाइमपास बंद करा. कोण चांगलं कोण वाईट हे समजायला तयार करा. आणि मी ग्रामीण तरुणांना परत एक संदेश देईल की तुम्ही जे काही आज राजकीय लोकांच्या पाठीमागे पळतायत ते पळणं बंद करा. दादाचा कार्यकर्ता, भाऊचा कार्यकर्ता, भैयाचा कार्यकर्ता, याचा कार्यकर्ता, याच्यापासून दूर राहा. बरोबर आहे. जेव्हा गरज आहे राजकीय लोकांची तेव्हा त्यांच्याकडे जा, पण गरज नसताना उगा टाइमपास करू नका. पण आपलं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे, आपला वेळ महत्त्वाचा आहे. 1 मिनिट वाया घालू नका. संधी खूप आहे आयुष्यामध्ये आणि खूप काही करू शकतो तरुण. धन्यवाद सर. म्हणजे बेसिकली प्रेक्षकांना तर बराच चांगला अनुभव आलाच असणार आहे, पण मला सुद्धा खूप छान वाटलं. बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या फायनान्सबद्दल. त्याचबरोबर आयुष्यात कधी थांबलं नाही पाहिजे. जे तुम्ही सांगितलं की एवढे अप्स अँड डाऊन्स आले, बऱ्याच वेळेस म्हणजे तुम्ही सुसाईड सुद्धा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला एका माणसाच्या त्या एका छोट्या इन्सिडेंटवरनं, की त्या माणसाने तुम्हाला वाचवलं. आणि तो एक खूप मेजर मेसेज लोकांपर्यंत पोहोचला की जर समजा एक छोटासा इन्सिडेंट आपलं अख्खं आयुष्य बदलवू शकतो. आणि फॅमिली सपोर्ट असो, इदरवाईज सुसंगती सोबती, हे जे संतांनी सांगून ठेवलेलं त्याचं मूर्तिमंत उदाहरण सर आहे की त्यांच्या मित्रांनी त्यांना जस्ट एक गोष्ट सांगितली आणि त्यावरती सरांनी पूर्ण डेडिकेशनली वर्क केलं आणि आज ते आज आपल्यासोबत आहेत, इतके मोठे फायनान्स कन्सल्टंट म्हणून, एवढी मोठी प्रतिभा म्हणून. थँक्यू सो मच सर.
म्हणजे तुमच्या स्टोरीमधनं इदरवाईज तुमच्या मार्गदर्शनामधून बऱ्याच लोकांना आता मदत झाली असणार आहे डेफिनेटली, कारण फायनान्सबद्दल बऱ्याच लोकांची फार गैरसमज होते, त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, त्या तुमच्या इंटरव्ह्यूच्या मार्फत त्यांना कळाल्या. सर, एक छोटासा रॅपिड फायर गेम आहे आपला, तर पटपट पटपट उत्तरं द्यायची आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, पैसा साधन की ध्येय? साधन. लोन घ्यावं की टाळावं? घ्यायला पाहिजे, गरज असेल तर. सिबिल स्कोअर भीती की संधी? संधी, तो टिकवता आला पाहिजे. ओके. यशाचं एक गुपित, सातत्य की नेटवर्क? सातत्य. आजचा सर्वात मोठा आर्थिक गैरसमज कोणता? चुकीची माहिती घेणे ओके. आणि त्या चुकीच्या माहितीवर चुकीचं रिॲक्शन काहीतरी करणे, तो एक खूप मोठा गैरसमज आहे. ओके, म्हणजे फ्रॉड्स वगैरे. फ्रॉड्स. तरुणांसाठी आधी सेव्हिंग की इन्व्हेस्टमेंट? सेव्हिंग. समाजासाठी काम, जबाबदारी की समाधान? याच्यात दोन्ही पण आहे. जबाबदारी पण आहे, कारण ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार केल्यानंतर जे समाधान आहे ना, त्यासारखं कुठलंच आयुष्यात समाधान नाही आहे. वाव, हा इम्पॉर्टंट मेसेज आहे. हा. सामाजिक कार्य करताना मिळालेला सर्वात मोठा आनंदाचा क्षण? समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जेव्हा, दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर जेव्हा आपण हसू बघतो ना आपल्या थोड्याशा मदतीने, त्याच्या एवढं आयुष्यात किंवा जगात कुठलीच मोठी गोष्ट नाही आहे. वाव. शेवटचा प्रश्न, नाव कमावणं महत्वाचं की लोकांचा विश्वास? तुम्ही नाव कमवलं ना, लोकांचा ऑटोमॅटिक विश्वास निर्माण होतो. हे दोन्ही महत्वाचं आहे. आधी तुम्ही नाव कमवलं आणि लोकांचा विश्वास निर्माण करा. चांगलं काम केलं ना की ऑटोमॅटिक होतं. फक्त एकच आहे की करताना कुठली अपेक्षा न धरता सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना, बरोबर, नावासाठी कुठलीच गोष्ट करू नका, तुम्ही करत राहा, ऑटोमॅटिक नाव होतं. बरोबर. प्रामाणिकपणे जर आपण कुठलंही काम केलं तर नाव होतं. निस्वार्थ भावनेने प्रामाणिकपणे जर आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली ना, तर तुमचं नाव ऑटोमॅटिक होतं, तुमचं सगळंच ऑटोमॅटिक होतं. फक्त तुमची भावना त्याच्या मागे शुद्ध असायला पाहिजे. थँक्यू सो मच सर. चलो, थँक्यू पूजा, तुम्ही आम्हाला इथं बोललो. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.